नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल लिखित देव माणूस ही कादंबरी. आज या कादंबरीचा भाग 8. पाटलांना सकाळी थोडी उशिरा जाग आली. खिडकीतनं ऊन हलक्या पावलांनी आत शिरली होती. मग ते घाईगर्दीनं अंथरुणातनं बाहेर आले, बाथरूमला जाऊन आंघोळ केली, कपडे केले, खोलीतनं बाहेर पडले. खाली येऊन चहा घेतला. शिवाजीनगर स्टँडला येऊन त्यांनी तालुक्याला जाणारी गाडी पकडली. बापूराव पाटलांना आल्याचं बघून सारजाक्काचं मन भांड्यात पडलं. दारात त्यांची पावलं पडली नाहीत. तोच त्यांनी विचारलं, बरं झालं आला भाई, कशी आहे माझी राणी? हां, आता ठीक आहे. काय झालं होतं तिला? पाटलांनी सगळं सांगितल्यावर त्या पुन्हा म्हणाल्या, ह्या पोरीची मला फार भीती वाटते हो. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला ना की ती गोष्ट साध्य करण्यासाठी पोरगी वाटेल ते करेल. हो, त्या अधीक्षक बाईसुद्धा तेच म्हणाल्या. त्या बाई फार प्रेमळ आहेत बरं का, खूप जपतात आपल्या राणीला. तिची तब्येत बिघडलेली बघून त्यांनीच तिला दवाखान्यात दाखल केलेलं होतं. आता ठीक आहे ना? मी तर 2 दिवसात काळजीनं खचून गेले होते. उगाच काळजी करतोय आपण इथे. अगं राणी तर मला म्हणाली की बाई मला आईच्या ठिकाणी आहेत, खूप माया करतात माझ्यावर, मला दुसरी आई लाभली इथे असं वाटतंय. मी जाऊन येऊ का पुण्याला? ते काय हरकत नाही, पण राणी 15 दिवसांनी येणारच आहे. ती म्हणाली अक्काला प्रवासाची दगदग सहन होणार नाही, मी येतेच आहे, तिला पाठवू नका. या पोरींचं असंच असतं, तिचं म्हणणं खरं करते ती. काही हरकत नाही, जाणार नाही मी. बोलता बोलता सारजाक्काच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. पोरांना जन्मदात्यांची माया कळत नाही असं नाही बरं का, पण पंख फुटलेली पोरं अशीच वागणार आता. असो, काळजी तर दूर झाली. चहा ठेवते. सारजाक्काचं मन हलकं फुलकं झालं होतं. 2 दिवसांपासून मनावर आलेली नैराश्याची मरगळ पाटलांच्या सुखद वार्तेनं नाहीशी केली होती. त्या दिवसापासून घरातलं वातावरणच बदलून गेलं. मग पाटलांनी मोठ्या उत्साहात स्वतःला गावाच्या विकास कामात झोकून दिलं. 15 दिवस असेच निघून गेले. एक दिवस सकाळी सकाळी गावाच्या बाहेरच्या बाजूला लग्न्या माळाजवळ 2 जीपगाड्या येऊन थांबल्या. सुटापुटातल्या 2 व्यक्ती खाली उतरल्या. एकाच्या हातात नकाशा होता. इतर मदतनीस लाकडी तिपाय घेऊन त्यांच्या मागणं धावत सुटले. काहींच्या हातात रंगीत निशाणं होती. एका तिपायवर साहेबांनी दुर्बीण लावली आणि दुर्बिणीतून बघता बघता म्हणाले, जाधव या दुर्बिणीतनं जरा समोरच्या टेकडीकडे बघा. या टेकडीचा आणि समोरच्या टेकडीचा मध्य साधला तर इथे बांध घालता येईल. ह्या धरणासाठी नैसर्गिकरित्या या 2 टेकड्यांचा उपयोग करून घेता येईल. हो, अगदी बरोबर आहे. दुर्बिणीचं तोंड थोडं वर फिरवून ते म्हणाले, आणि इथून वरच्या बाजूला 15-20 किलोमीटरपर्यंत आपल्याला पाण्याची पातळी साधता येईल. धरणाचा मुख्य बांध भक्कम केला म्हणजे पाण्याची खोली वाढेल आणि त्यामुळे पाण्याची साठवण भरपूर होईल. हो, बरोबर आहे साहेब. तुम्ही मापं भराभरा घ्या. बाकीच्या लोकांना कामं नेमून द्या. हे काम 8 दिवसात संपायला हवं आहे. ओके सर. जाधव साहेबांनी बाकीच्या लोकांना फटाफटा कामं नेमून दिली. भर उन्हात ते लोक मापं घ्यायला लागले. ठिकठिकाणी त्यांनी निशाणं लावली. मुख्य साहेब एका झाडाखाली बसून तो नकाशा काळजीपूर्वक बघायला लागले. दुर्बिणीतून सारं काही टिपलं जात होतं. बाजूला काही लोकांनी 2 कापडी तंबू उभारले होते. 2 माणसं स्वयंपाकालाच भिडली. साहेब नकाशा बघता बघता सिगरेट मागून सिगरेट संपत होते. पण ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. लोक आपापसात कुजबुजायला लागले. लग्न्या माळानजीक धरण होणार, आणि हे धरण होणार म्हणजे होणार. अरे सरकारी माणसं तळ देऊन बसलेत तिथं. लोकांच्या तोंडचं पाणी पळालं. लोकांच्या झुंडीच्या झुंडी माळाकडे यायला लागल्या. काही लोक तर भयंकर घाबरलेले होते, कारण धरण येणार म्हणजे सगळा जमीन जुमला पाण्यात जाणार. सगळी घरदारं पाण्यात बुडून जाणार. शेतावर मजुरी करणाऱ्या मजुरांना मात्र आनंद झाला होता. आता धरणाचं काम संपेपर्यंत कामधंदा मिळेल, रोजीरोटीचा प्रश्न सुटेल. तर काही व्यापारी प्रवृत्तीची माणसं मनातल्या मनात मांडे खात होती. एखादा हाटील खानावळ काढली तर लय पैका भेटन. अरे दिसभर टाकल्या बागल्या माणसासनी हिथं पियाला दारू दिले ना, लय बक्कळ पैसा भेटन बघ.
वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. बापूराव पाटलांच्या कानावर ही बातमी आली आणि ते खडबडून जागे झाले. ग्रामपंचायतीचे सदस्य, काही ग्रामस्थ सगळ्यांना घेऊन ते माळाकडे आले. मुख्य साहेब झाडाखाली खुर्ची टाकून नकाशा बघत होते. पाटील जवळ गेले. आदबीनं म्हणाले, नमस्कार साहेब. नमस्कार साहेब, मी ह्या गावचा सरपंच आणि पोलीस पाटील आहे. हो का, वा वा. मला सांगा ना साहेब, हे काय चाललं आहे हो? आम्ही धरणाची मापं घेतोय. म्हणजे इथे धरण होणार आहे? ब्रिटिशांनी या धरणाची आखणी करून ठेवली होती. गोरासाहेब आपल्या देशाला गेला, पण आपल्या देशाला फार चांगल्या गोष्टी देऊन गेला. साहेब गेला तरी त्यांनी आखलेल्या योजना आपण राबवायला हव्यात, म्हणजे आपल्या देशाचा नक्की कायापालट होईल. नाही ते ठीक आहे साहेब, पण आमच्या गावकऱ्यांचं काय? या गावचा सगळा जमीन जुमला पाण्यात नाही का जाणार? तुम्हाला त्याची भरपाई मिळेल की बदल्यात दुसरीकडे जमिनी मिळतील. गावाच्या पुनर्वसनासाठी नवीन गावठाणाची जागा मिळेल. म्हणजे एक खोपटं मोडायचं, दुसरं उभं करायचं, असंच ना? संगतीनं आलेले लोक दोघांचं बोलणं फक्त ऐकत होते. साहेब म्हणाले, कसं आहे पाटील, देशासाठी आपण भारतीयांनी या गोष्टी करायला हव्या. का हो साहेब? सखाराम पाटील पहिल्यांदा बोलला. तुम्ही लोक इथं धरण बांधणारे, आमसनी पाण्यामध्ये बुडवणारे, पण हे पाणी तुम्ही नेणार कुठं हो? माळ माथ्याला. होय का? म्हणजे इथं धरण बांधणार आणि तिकडं पाटबंधारे मंत्र्याच्या मतदारसंघात पाणी नेणार होय? म्हणजे आमचं पोट चिरून शान तिकडं पाणी नेतोय तुम्ही? एकासनी मारायचं, दुसऱ्यासनी जीवन ठेवायचं, ह्यो कुठला न्याय आहे तुमच्या सरकारचा? हे बघा मंडळी, आम्ही लोक हुकुमाचे ताबेदार आहोत. वरून हुकूम आला म्हणून आम्ही इथे कामाला लागलो आहे. बापूराव पाटील म्हणाले, साहेब हे बघा, या मोक्षगंगा नदीच्या काठाकाठानं हजारो एकर जमीन पाण्याखाली भिजती आहे. या नदीच्या काठावरची सेकंड क्लास बागायत सगळीकडे प्रसिद्ध आहे. ऊसाचं खोरं म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे. इथल्या ऊसावर साखर कारखाने चालत आहेत. एवढी काळी सुपीक जमीन तुम्ही पाण्याखाली नेताय. हे बघा पाटील, ही सरकारी योजना आहे, तुम्ही ती बंद पाडू शकत नाही. का नाही बंद पाडू शकत आम्ही? सरकार काय कशातनं कोसळलं आहे का? हत्तीच्या गांडीतनं बाहेर पडलं आहे? पुढारी लोक राजकारण करतात आणि गरीब दुबळ्या गावकऱ्यांच्या गळ्याला फास लावतात. हे बघा, हे सरकार आम्ही बनवलं आहे. रामभाऊ जाधवही तावातावानं म्हणाले, आपण तुम्ही आणि हे सरकार स्वार्थ म्हणून काय बी करतात. आपल्या स्वार्थाचं राजकारण करून गरीब दुबळेसने आयुष्यातनं उठवतात होय का? खाली खुर्ची आली म्हणून? अरे बघा, त्याला म्हणावं खुर्ची तुला भेटली कोणामुळं? त्या खुर्चीचा पाय वाढाय आम्हाला वेळ नाही लागणार. अशा फोडाऱ्याला खाली खेचला पाहिजे. सरकारी खेळी करून छान आपली जागा दाखवायला पाहिजे. पुढच्या निवडणुकीची स्वप्न बघतोय काय रांडीचा? रामा पैलवान रागारागानं म्हणाला, बरं साहेब, तुम्ही धरण बांधायचं ठरवलं आहे, पाण्याची पातळी कुठपर्यंत जाईल हो? पाटलांनी विचारलं. साधारण 20 किलोमीटरपर्यंत. रामभाऊ, म्हणजे सारंगपूरपर्यंतचा भाग पाण्यात बुडणार आहे. पाटील रामभाऊ जाधवांकडे बघता बघता म्हणाले, आईला हे सरकार बेल आहे, उलट्या बोडायचं आहे. याकाला बुडवायचं, दुसऱ्याला वर काढायचं. कसं धरण बांधतात तेच बघतो आम्ही. आणि पोलीस लोक आले म्हणजे काय करायचं? काळजी करू नका तुम्ही, पोलीस असणे बी चिसून मारू. अरे या जिमिनी हो, आम्ही आईसारखं प्रेम केलंय, तिला असं बुडत्यानं बघून आम्ही का असणार आहे का? साहेब मला सांगा, हे धरण होणारच का? हे बघा, तसा पाटबंधारे खात्याला आदेश आला आहे आणि सरकारी अधिकारी म्हणून मला तो आदेश पाळावा लागतो आहे. ठीक आहे साहेब, मग मी सुद्धा तुम्हाला सांगतो, जोपर्यंत या गावात बापूराव पाटील आहे तोपर्यंत हे धरण होणार नाही. 15 गावच्या 15 सरपंच लोकांची धरणविरोधी कृती समिती स्थापन करीन मी. सगळा परिसर पिंजून काढीन, पण हे धरण मात्र होऊ देणार नाही. चला रे. गावकऱ्यांचा तो तांडा आला आणि निघून गेला. भयंकर चिडलेले ते गावकरी बघून आलेले लोक नाराज झाले. हे काम काही एवढं सोपं नाही अशी मनोमन त्यांच्या मनाची धारणा झाली. तसा रिपोर्ट मुख्य साहेबांनी मंत्रालयाला पाठवून दिला. 3-4 दिवसांनी तिथे पोलीस पार्टी हजर झाली. पोलिसांना बघून गावकऱ्यात एक प्रकारचं भीतीचं वातावरण तयार झालं.
इकडे पाटलांनी धरणविरोधी कृती समिती स्थापन केली. त्या समितीचं अध्यक्षपद बापूराव पाटलांकडेच सोपवण्यात आलं. या समितीच्या लोकांनी 15 गावं जवळजवळ पिंजून काढली. सगळं जनमत सरकार विरोधी गेलं. सगळे लोक आपलं घरदार शेती सोडून समितीच्या कामकाजात भाग घ्यायला लागले. धरणाचं काम मोजमाप करण्यापलीकडे जाईना. त्याचवेळी विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुका लागल्या. सत्ताधारी पक्षातर्फे प्रचाराचं रणकंदन सुरू झालं. सत्ताधारी पार्टीतर्फे आमदार पदासाठी उभ्या असलेल्या भाईसाहेबांनी हा भाग प्रचारानं पिंजून काढला. जनमताची त्यांना कल्पना आली होती. लोक धरणविरोधी आहेत हे लक्षात आलं होतं. या मतदारसंघातल्या एका जाहीर सभेत भाषण करताना म्हणाले, सभ्य मतदार बंधू आणि भगिनींनो, तुमचं दुःख मी जाणतो. तुम्ही भूमिपुत्र आहात. मी सुद्धा एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलो आहे. हा शेतकरी आपल्या जन्मदात्या आईवर जेवढं प्रेम करतो त्याहीपेक्षा जास्त आपल्या थोरल्या काळ्या आईवर प्रेम करतो. एक आई जन्म देते आणि दुसरी जीवनभर पालन पोषण करते. बालपणी आईला दुरावलेल्या बालकाला आईचं महत्त्व जास्त कळत असतं. एकेकाळी माझ्या कुटुंबाची जमीन अशीच धरणात गेली होती. त्यामुळे मला तुमच्या दुःखाची जास्त कल्पना आहे. आपली आई कोणी हिरावून घेतली तर आपल्याला दुःख हे होणारच. त्या दुःखाला सीमा नाही. तो विरह साधा नसतो. मग विरह आईचा असेल किंवा जमिनीचा असेल. मित्रांनो, मी तुमच्या दुःखात सहभागी आहे. तुमचं दुःख ते माझं दुःख. निवडणुका आल्या म्हणजे आम्हा राजकीय पुढाऱ्यांना एक एक खेळी करावी लागते. आपलं स्थान मजबूत करण्यासाठी हे सगळं करायला लागतं आहे. पाटबंधारे मंत्र्यांनी ही खेळी केली आहे, ती निवडणुकीवर डोळा ठेवून. मी तुम्हाला आश्वासन नाही वचन देतो, हे धरण होणार नाही म्हणजे नाही. झालंच तर पाया खोदणीच्या वेळी टिकाव पहिल्यांदा माझ्या मानेवर पडेल ही खात्री असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभेतून जोरजोरात घोषणा व्हायला लागल्या. भाईसाहेब जिंदाबाद, कृती समिती जिंदाबाद. निवडणुका संपल्या. भाईसाहेब प्रचंड मताने निवडून आले. त्यानंतर पाटबंधारे खात्याचा कुठलाही अधिकारी त्या बाजूला फिरकला नाही. होणारं धरण इतिहास जमा झाल्याचं बघून पंचक्रोशीतल्या लोकांनी सुटकेचा श्वास सोडला. लोक आता दुप्पट वेगानं कामाला लागले. निवडणुका झाल्या. भाईसाहेब आमदार पदावर निवडून आले. त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली. पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांचा शपथविधी झाला. त्यामुळे आता धरणाचा प्रश्न खरंच मिटला. पण धरणविरोधी कृती समितीनं उचललेली पावलं आणि समितीचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्यावर चांडाळ चौकडीचा मात्र मोठा राग होता. कारण धरणाचं काम बंद झालं आणि त्यांचं स्वप्न तुटलं. पंडित अण्णाला तर वाटायचं धरणाचं काम 5-7 वर्ष तरी चालेल. लय दूरचे कारगीर मजूर येत्यान, हजारो मजदूर काम करत्यान. आपण तिथं एखादी खानावळ काढायची, सोबतीनं एकरीला दारू ठेवायची, म्हणजे दिसाकाठी हजारो रुपये जमतील. बास, एक दिस आपण लखपती होणार. पण धरण गेलं ते फक्त बापूराव पाटलामुळे. त्यामुळे पंडित अण्णा चिडून होता. उघड उघड तो पाटलांना, समितीच्या लोकांना शिवीगाळ करायचा. संध्याकाळची वेळ झाली. सगळीकडे अंधार पसरायला लागला. पंडित अण्णा भागी म्हातारीच्या झोपडीपाशी आला. चांडाळ चौकडीतले 3 जण बाजूच्या नाल्यात बसले होते. झिंगत झिंगत तो आत डोकून म्हणला, अय म्हातारे. काय रे अण्णा, दारूची बट्टी लावली ना आज? नाही रे बाबा. म्हातारी खोटं बोलली. तिला माहिती होतं की गिराईक फुकटात पिणार आहे. कितीतरी वेळा दमदाटी करून तो फुकटात प्यायला होता. तोही जाणून होता की म्हातारी खोटं बोलतीये. तो थोडासा चिडला आणि म्हणाला, खोटं बोलते काय म्हातारे? नाही रे बाबा. का म्हणून खोटं बोलू? हां, पैक थोडं कडू लागतात का मला? तू आज सकाळी दारू गाळली होती म्हातारे. माझी कुत्री वास वाजतात. दारूचा वास तसा गप राहत नाही. आणि 50ची नोट पुढे करून तो म्हणाला, हे पैसे घे आणि 10 बाटल्या दे. म्हातारी लगबगीनं बाहेर पडली. इकडे तिकडे फिरून आली. मग हळू झोपडीच्या मागे जाऊन उकिरडा घाईगर्दीनं कोरायला लागली. एका गोणपाटाच्या पिशवीत 10 बाटल्या घालून घाईगर्दीनं आली. बघ रा अण्णा, आहे का नाही? घे. सापडली बाबा दारू. माझ्याकडं नव्हती, मी त्या गुंतीकडनं आणली. दारूला कडक आहे बरं का. तुला कसं कळलं का म्हातारे? अरे वासावरनं शिकार शोधणारी माझी दारूचा वास सांगतोय की. म्हातारीच्या हातून पिशवी घेऊन पंडित अण्णा नालाकडे आला. सगळे त्याच्या वाटेकडे डोळे लावून बघत होते. त्याला अंधारातून येताना बघितलं आणि पेऱ्या म्हणाला,
आला र वाघ आला. मला खात्री होती आपला वाघ शिकार केल्याबगैर परत यायचा नाही. अरे म्हणून तर माझा त्याच्यावर विश्वास आहे. माझा विश्वास आहे ना याच्यावर. कसे जिथं तो हात टाकतो तिथं तिथं मातीचं सोनं करतो तो. आईला हे दारोडेलाही भंकस असतात. खोटा खोटा बोलतात, तोंडाव गोडगोड बोलतात, पाठीमागं मात्र 3 पिढ्याचा उद्धार करतात. नाऱ्या तू बी त्यातलंच आहे की. लांडग्याला लांडग्याचा दात दिसतात. त्यानं दाखवायचे कोणते कायचे कोणते. तेवढ्यात पंडित अण्णा डोलत डोलत जवळ आला, पिशवी बाजूला ठेवली आणि म्हणाला, आईला ती बागे म्हातारीला लाभाडे बरं का. पहिल्यांदा नाही म्हणत होती, नोट पुढं गेली तशी पागळली आणि पळाली. येता येता तो 2 ग्लास टाकूनच आला होता. पिऱ्यानं पिशवी ओढली आणि म्हणाला, देऊ का. एक एक ग्लास फिरायला लागला. उघड्यावर मोकळ्या हवेत ती दारू आपला हिसका दाखवायला लागली. बाजूनं रातकिडे किरकिरत होते. नितळ आकाशातल्या तारका कुतूहलानं खाली बघत होत्या. बाजूनं नाल्यातलं पाणी खळखळ वाहत होतं. एक एक बाटली त्याच्या तळाला जात होती, उपडी होऊन बाजूला पडत होती. पंडित अण्णा लडबडलेल्या शब्दात म्हणाला, पिऱ्या समध्या गोष्टी तयार आहेत ना. वय गोंगड्या आणल्या का. एक माझ्यासाठी दुसरी चिंतेसाठी. बरं ना रे, तू नेमलेल्या जागेवर थांबायचं. टिहाळणी मातूर डोळ्यामध्ये तेल घालून शन करायची. टेंब कुठे आहेत ना, घासलेटमध्ये बोडावलेले आहेत. पिऱ्या योजना फसाय ना ग. अंगाभोवती गोंगडं चांगलं गोंडाळून ठेवा, म्हणजे कोणाला ओळखू येणार नाही कोण आहे. काळजी करू नका. एक काम करा, तुम्ही जावा आता घरला. म्या जाईल पण तुम्ही सांभाळून. नाही तर कराय जायचा मारुती आणि व्हायचा गणपती. शेवटची बाटली बुडाला टेकली. दोघांच्या हाताच्या तळव्याला जमिनीला रेटा दिला आणि तो कसा तरी उभा राहिला. पण पंडित अण्णाचा तोल गेला. पुन्हा कसा तरी उभा राहिला आणि म्हणला, तुम्ही निघा, मी निघतोय घराकडं, म्हणजे माझा कोणाला संशय यायला नको. फाट फाट मला आगीचा नाच दिसला पाहिजे. तुम्ही जावा, शांत झोपा. तो मला हायका नाही करून टाकतो बघा आम्ही. पंडित अण्णा घराकडे निघाला. रात्र खूप झाली होती. 2 पावलांवरचं दिसत नव्हतं. गाव अगदी शांत झोपी गेलं होतं. बेवारशी कुत्री कुठेतरी आडोशाला पडली होती. तो डचमळत डचमळत चालला होता. गल्लीत एक कुत्रं आरामात झोपलं होतं. त्याचा पाय चुकून त्या कुत्र्याच्या अंगावर पडला. बिचारं ते कुत्रं घाबरून उठून बसलं, दूर पळालं. तो अर्धवट लोटलेली फळी ढकलून आतमध्ये आला. तो येईपर्यंत दाराची फळी अर्धवट लोटलेली असायची, कारण त्याच्या घरी परत यायला वेळेचं बंधन नव्हतं. त्याने अंथरुणात अंग टाकलं, लगेच झोपी गेला. इकडे हे सगळे नदीचा चढ चढून वरती आले. पिरे आणि चिंत्यानं अंगाभोवती घोंगड्या लपेटून घेतल्या, हातात टेंबे घेतले. दोघांनी खिशात काड्यापेट्या ठेवल्या होत्या. त्यांना इशारा करून नाऱ्या शेजारच्या आम्रवृक्षावर जाऊन बसला. पिऱ्या चिंत्या पाण्याच्या पाटापाटानं खाली आले. सगळीकडे नीरव शांतता होती. शेजारच्या आम्रवृक्षावरनं घोबडाचा घुतकार कानी यायचा. उसामध्ये रातकिडे सळसळताना दिसायचे. लांबून कोल्ह्याचं ओरडणं कानावर येत होतं. त्या नीरव शांततेत त्यांचा श्वासोच्छवास तेवढा ऐकू येत होता. त्याचवेळी एक सरडा बाजूनं धावत गेला. वाळलेल्या पानांची सळसळ झाली. त्या तेवढ्याच्या आवाजानं भीतीनं त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. चोह बाजूला त्याने न्याहाळून घेतलं. विहिरीच्या बाजूकडची झोपडी अंधारात झोपली होती. आतमध्ये एक दिवा मिणमिणत होता. बाकी सगळं शांत. चिंत्या तू तिकडं जा, मी इकडं जाणतो. एकाच वेळी पेटलेले टेंबे उसाच्या फाडात फेकायचे आणि फेकल्या फेकल्या इकडं डाबरीच्या मळीकडं पळत जायचं. समजलं का. बांधा बांधानं हळूहळू पुढं जा, सांभाळून जा. चिंत्या पुढे सरकला. त्याने आजूबाजूला बघून घेतलं आणि टेंभा पेटवला. पण मळ्यातल्या कुत्र्यांना कसा वास लागला कोण जाणे. लांडग्यासारखे जबडे असलेली कुत्री भू भू करत सुसाट वेगानं धावत आली. आता काही आपली सुटका नाही, आपण काही आता जिवंत राहत नाही, हा अंदाज घेऊन त्यांनी आपला पेटलेला टेंभा उसाच्या फडात फेकला. पिऱ्याने सुद्धा तेच केलं. कुत्र्याच्या मुकण्यानं गुलाबला आणि काळीला जाग आली.
उसामध्ये लागलेली आग बघून त्यांनी मोठमोठ्यानं ओरडायला सुरुवात केली. कुत्र्यांकडे बघून गुलाब ओरडला, मोत्या, हिऱ्या, दारा सोडू नका रांडच्यानं. धन्याचे शब्द कानावर पडताच मोत्या, हिऱ्या मोठी झेप घेऊन धावत सुटले. मोत्यानं तर एका धावेत पिऱ्याच्या घोंगडीचा काठ पकडला. तो घोंगडी तशीच टाकून पळायला लागला. मोत्यानं ती घोंगडी तशीच बाजूला टाकली, त्याच्या मागे पळायला लागला. आता आपली काही सुटका नाही हा अंदाज घेऊन त्यांनी स्वतःला धाडकन बांधावर झोकून दिलं. भीतीने त्याची नशा कधीच उतरली होती. मोत्यानं पिऱ्याची पिंढरी आपल्या तोंडात पकडली. दात आत आत दाबले जायला लागले. तो रडायला लागला, एकसारखा हाडहाड करायला लागला. पिंढरीचा पावशेर मासाचा गोळा तो काढणार म्हणून मोठमोठ्यानं रडायला लागला. वेदनेनं तो विव्हळत होता, पण मोत्याला त्याची दया येत नव्हती. आकाशाला भिडणारी ती आग बघून शेजारच्या शाबरी वस्तीतले लोक धावत आले. पिऱ्याभोवती त्यांनी कडं केलं. दोघांनी त्याला ताब्यात घेतला. हिऱ्या चिंत्याचा पाठलाग करत होता. झाडावर चढून बसलेल्या नाऱ्यानं तो गोंगाट ऐकला. तो तसाच झाडावर बसून राहिला. चिंत्या जीव घेऊन पळत होता. त्यांनी बाजूला एक भरदार आम्रवृक्ष बघितला. घाई गर्दीनं तो वरती झाडावर चढला. फांदीवर जाऊन लपून बसला. हिऱ्या त्या आम्रवृक्षाच्या बुडाजवळ थांबून वरती बघून मोठमोठ्यानं भुंकत होता. बुडाभोवती घराघरा फिरत होता. तो बूड सोडायला काही तयार नव्हता. काही लोक तिकडे धावले. चिंत्याला सुद्धा त्यांनी ताब्यात घेतला. इकडे उसाच्या शेतातला वाळलेला पाला पाचोळा पेटायला लागला. भराभरा जळायला लागला. आगीचा डोंब एकसारखा उसळत होता. जोरात वारा व्हायला लागला. तो वणवा एकसारखा चोहोबाजूनं भिरभिरायला लागला. आपले हातपाय पसरायला लागला. गुलाबनं मोटारी चालू केल्या. पाटातनं पाणी सोडलं. वस्तीवरचे लोक आग विझवायला लागले, पण आग काही आटोक्यात येत नव्हती. आगीचं ते तांडव नृत्य गावातनं दिसत होतं. पंडितांना आपल्या घराच्या गच्चीत उभा राहून समोरचा आगीचा तो खेळ बघत होता. मनातल्या मनात सुखावला होता. पाटलाची जिरवली म्हणून मनातल्या मनात मांडे खात होता. अख्खा गाव पाटलाच्या मळ्याकडे धावत होता. पाटील त्या जळणाऱ्या उसाकडे बघत होते, पण अगदी शांत होते. त्यांच्या डोळ्यात अश्रूचं टिप्पूसही नव्हतं. जिबल्या चाटात भिरभिरणारं ते आगीचं रूप ते एखाद्या स्थितप्रज्ञासारखे बघत राहिले होते. सकाळ होईपर्यंत लोकांनी खूप प्रयत्न केला, पण उसळलेला तो आगीचा डोंब शांत झाला नाही. सगळं काही गिळंकृत केल्यावर ती आग शांत झाली. साऱ्या रानभर पाला पाचोळा जळून गेलेला. अर्धवट जळालेले उसाचे भाले शेतात उभे. सगळं जळून खाक झालं होतं. गुलाबनं 15-20 लोकांच्या गारड्यात पिऱ्याला आणि चिंत्याला पाटलांसमोर आणून उभं केलं. खाली माना घालून अपराधी चेहऱ्यानं ते उभे राहिले. पाटलांनी पिऱ्याच्या पेंढरीतनं भळभळणारं रक्त पाहिलं. त्यांचं कोमल अंतःकरण दयेनं पाझरलं. ते गुलाबला म्हणाले, अरे त्याच्या पायाची जखम बघ किती मोठी आहे. पडला का हा? नाही भाऊ, मोत्यानं त्याला जन्माची आठवण करून दिली बघा. पाटील पुन्हा पाझरलेल्या मनानं म्हणाले, अरे गुलाब, त्याची जखम बांध आधी. टणटणीचा ताजा रस टाक त्याच्या जखमेवर. वरनं पट्टी बांधून टाक. दवाखान्यात नेलं पाहिजे त्याला इंजेक्शन दिलं पाहिजे. अरे भाऊ, त्याने एवढं मोठं नुकसान केलं आहे, तुम्ही त्याच्या जखमेचा कसला विचार करताय? काय म्हणावं भाऊ तुम्हासनी, काय कळलं ना मला. गर्दीतनं कोणीतरी एक जण म्हणाला. त्याला पाटील म्हणाले, अरे तो कोण नुकसान करणारा? त्याचं काहीही दोष नाही आहे. हा खेळ आहे, तो माझ्या नशिबाचा खेळ आहे. तो कदाचित निमित्त मात्र असेल, पण मी काही त्याला दोष देत नाही. भाऊ तुम्ही माणूस नाही, तुम्ही देव माणूस आहे. अहो, ह्या मुरदाडानं तुमचं एवढं नुकसान करून तुम्ही ह्याच्या जखमेचा विचार करताय वे. पाटलांची ती दयाबुद्धी बघून दुसरा कोणीतरी म्हणाला. त्याचवेळी पिऱ्या पाटलांच्या पायावर पडून पश्चात्तापानं दगदवून रडत म्हणाला, भाऊ चुकलो आम्ही. असं करायला नगं होतं. तुमचं एवढं नुकसान करून तुम्ही माझ्यासारख्या राकुसाचा विचार करताय. तुम्ही देव आहे, देव भाऊ. अहो, देवाच्या ठाईच अशी दयाबुद्धी असती. चिंत्या तर मोठ्यांदा घासा काढून म्हणाला, भाऊ त्या पंडित अण्णांनी आम्हाला भरीला टाकलं नसतं ना, तर आम्ही असं राकुसावाने वागलोच नसतो भाऊ. आम्ही सैतान, आम्हाला ते घाण पाणी पाजलं आणि आम्ही तुमच्यासारख्या देव माणसाला लय त्रास दिला. भाऊ आमचं काय बी करा, पोलिसांच्या ताब्यात द्या, नाही तर झेलात टाका, कुठल्या बी गोष्टीला आमची तयारी आहे.
त्या मुरदाड पांड्याला हेता वडून भाडव्याला शिक्षा झाली पाहिजे. गाव नासवाय निघाल्या रांडेचा. त्या देव माणसाचा देव पण त्याच्या डोळ्यात खुपतंय. आणा वडून त्याला. रामा पैलवान संतापून एका हाताची बंद मूठ दुसऱ्या हाताच्या मुठीवर मारत म्हणाला. रामा पैलवान बोलल्यानं चेव येऊन काही उत्साही तरुण गावाकडे धावत सुटले. 5-7 तरुणांनी पंडित अण्णाला फरफटत ओढून आणला. तो मळ्यात शिरत नाही तो जमावातल्या भडक डोक्याच्या तरुणांनी त्याला चपलेनी काठीनी बुकलायला सुरुवात केली. एकाची काठी खाडकन त्याच्या डोक्यात पडली. वर्मी घाव बसून तो धाडदिशी खाली कोसळला, रक्तानं माखला. पाटील धावत आले. पंडित अण्णाची मान आपल्या मांडीवर घेतली आणि म्हणाले, अरे पाणी आणा कोणीतरी. कशाला पाणी पाजताय त्याला? सापाची अवलाद आहे ती. राकूसाला असं मरण यायला पाहिजे. पाणी पाणी करून मेला पाहिजे तो. नाही रे, तो चुकला म्हणून आपण नाही चुकायचं. पाणी आणा बरं. कुणीतरी भांड्यात पाणी आणून दिलं. पाटलांनी त्याच्या चेहऱ्यावर पाण्याचे फवारे मारले. घोडभर पाणी तोंडात टाकलं. समोरचा जमाव ते दृश्य बघून अवाक झाला. शत्रूला मांडी देणं म्हणजे किती विशाल थोरपण हे. रागानं रागाला भिडणारी माणसं या जगात आहेत. एकमेकांची डोकी फोडणारी माणसं या जगात आहेत. क्षुल्लक कारणावरनं खून पाडणारी माणसं सुद्धा आहेत. पण प्रेमानं जग जिंकू बघणारा हा माणूस अगदी देव माणूस. समोर हजारो रुपयांचं नुकसान दिसतंय. उजाड झालेला मळा दिसतोय. तरीसुद्धा त्या राक्षसाला हा देव माणूस मांडी देतोय. कुठून आली एवढी थोर दयाबुद्धी यांच्या ठाई? अशी माणसं जगात आहेत म्हणून जगाचं संतुलन टिकून आहे. प्रत्येकाच्या मनात हा विचार आला. थंड पाण्याचा शिडकावा होताच पंडित अण्णानं डोळे उघडले. भिरभिरत्या नजरेनं आजूबाजूला बघितलं. आपली मान पाटलांच्या मांडीवर आहे हे बघून तो उठून बसला आणि म्हणाला, भाऊ 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 म्या माणूस नाही, म्या सैताने. भाऊ का म्हणून वाचवलं मला? लोकांच्या हातनं मला मरण याय पाहिजे होतं, उगा अडवलं. भाऊ ह्यो पांड्या म्हणजे साप आहे, साप. कवा उलटला आणि डंक मारल काही सांगता यायचं नाही. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आपली गरळ कवा भी वाकणारा माणूस आहे, याला जिवंत सोडू नका. हे बघा मंडळी, गुन्हेगाराला शिक्षा झाली म्हणजे तो सुधारतो असं काही नाही आहे. तसं झालं असतं तर देशातले तुरुंग पवित्र अशी क्षेत्र झाली असती. तुरुंगांना काही कामच राहिलं नसतं. गुलाब, लक्षात ठेव, कारखान्याला जा, कळवून ये. जळालेला ऊस पटकन नेतील ते. दुःखाच्या ओझ्यानं खचलेला तो गावकऱ्यांचा जमाव गावाकडे निघाला. पंडित अण्णा, पिऱ्या आणि चिंत्या खाली माना घालून चालायला लागले. पश्चात्तापानं त्यांची मनं पोळली होती. पाटलांच्या ठाई असलेलं औदार्य बघून ते खरोखर मेल्याहून मेल्यासारखे झालेले होते. त्यानंतर 1 महिना असाच निघून गेला. चांडाळ चौकडीतल्या लोकांवर गावकऱ्यांनी जवळजवळ बहिष्कार टाकला होता. पिठाच्या गिरणीवर त्यांना बंदी होती. वाण्याच्या दुकानात त्यांना कुठली वस्तू मिळत नसे. दुकानदारानं त्यांना एखादी वस्तू दिली तर दुकानदाराला गावाला सामोरं जावं लागणार होतं. त्यामुळे घाबरून दुकानदार त्यांना आपल्या दुकानात उभं सुद्धा करत नव्हते. यात कोणाची अधिक कोंडी झाली असेल तर ती पंडित अण्णाची. त्याच्या सावलीला सुद्धा कोणी उभं राहत नव्हतं. अशा वाईट माणसाचं दर्शनसुद्धा नको म्हणून तो समोरनं आला तर लोक बाजूनं निघून जात. पंडित अण्णाच्या मनाची अवस्था फार शोचनीय झाली होती. पूर्वी गावात जो काही थोडाफार मान मिळायचा तो सुद्धा मिळेनासा झाला. 2 दिवसापूर्वी शेवंताला माहेरनं निरोप आला होता. मळ्यात विहिरीचं खोदकाम चालू असताना सुरुंगाचा दगड उसळून तिच्या वडिलांच्या डोक्यावर पडला होता. ते जखमी झाले होते. निरोप आला आणि शेवंत आपल्या वडिलांना बघायला गेली. जाताना पोरांनाही घेऊन गेली. पंडित अण्णा तालुक्याहून परत आला. नेहमीप्रमाणे त्यांनी मद्याच्या बाटल्या आणल्या होत्या. चांडाळ चौकडीतले 3 जण त्याच्या संगत होतेच. शेवंता घरी नव्हती म्हणून बैठक अण्णाच्या घरीच बसली. मद्याचे ग्लासामागून ग्लास रिते व्हायला लागले. तुर्र होऊन पीत होते. आज खूप प्यायची म्हणून त्यांनी भरपूर दारूच्या बाटल्या आणून ठेवल्या होत्या. बैठक संपून बाकीचे निघून गेले. पंडित अण्णा इतका पिला की त्याला खायची सुद्धा शुद्ध नव्हती. कसा तरी तो उठून उभा राहिला. डचमळला. खाली पडणार म्हणून त्यांनी बाजूच्या लोखंडी कपाटाचा आधार घेतला आणि सहज त्याची दृष्टी कपाटाच्या आरशात गेली. आरशातल्या आपल्या प्रतिमेकडे त्यांनी बघितलं.
ती प्रतिमाही त्याच्याकडे तुच्छतेनं बघून हसतीये असं त्याला वाटायला लागलं. त्याच्या मनात आलं, किती वांगाळ माणूस आहे आपण. इथल्या गावातल्या कुत्र्याला जेवढं महत्त्व आहे तेवढं बी आजकाल आपल्याला भेटत नाही. आपल्याला बघितलं तर बाया माणसं थुकत्यात, आपलं तोंड बाजूला करतात. अख्ख्या गावानं आपल्याला वाळीत टाकलंय. अरे त्या भल्या माणसांनी वाचिवलं, नाही तर गावकऱ्यांनी चेचून चेचून मारून टाकला असता. एवढं मोठं नुकसान केलं त्या देव माणसाचं, पण त्या देव माणसानं तुला आपल्या मांडीव घेतलं, पदराखाली घातला. किती मोठं मन त्या माणसाचं. आपण पापी, आपल्याला जागायचा काही एक अधिकार नाही. एखादा आबरूदार माणूस असता आता कवाच ईख पिऊन छान मेला असता. आणखीन जगून जीवन मरण बघणार आहे का तू? त्यापेक्षा आता मेलेलं बरं. कशाला जगावं माणसानं असं जीवन. हे शब्द जणू काही शिश्याच्या रसाप्रमाणे त्याच्या कानात शिरत होते. तो बेभान झाला. कानावर दोन्ही हात ठेवून मोठ्यांदा ओरडला, मला मारायचंय, जगून माझा काय उपयोग नाही. त्यांनी समोर बघितलं. पोराच्या पाळण्याची दोरी लोंबत होती. पुढे होऊन त्यांनी त्या दोरीचा गोल फासा केला, गळ्यात टाकला. तुच्छतेनं थोडासा हसला. झिंगलेल्या अवस्थेत त्याचा तोल गेला. उठून बसायचा प्रयत्न केला, पण तो आणखीन खाली कोसळला. गळ्याचा फास आवळत गेला. त्याचे डोळे पांढरे झाले. दृष्टीसमोर काही अंधारल्यासारखं झालं आणि त्या अंधाराच्या खोल काळदरीत तो बुडत गेला. खोलवर बुडाला. सकाळ झाली. एक कुत्रं अर्धवट लोटलेली दाराची फळी लोटून घरात घुसलं. पिठाच्या डब्यात तोंड बुडवून तसंच बाहेर पडलं. थोड्या वेळात सालकरी अर्धवट लोटलेली फळी ढकलून आत शिरला. त्याच्या समोर लक्ष गेलं तर पंडित अण्णा मारुतीसारखा गुडघी बैठक घालून बसलेला. थोडा वेळ तो एखाद्या काष्ठशिल्पासारखा बघत राहिला आणि परिस्थितीचं वास्तव ध्यानात घेऊन भीतीनं मोठ्यांदा किंचाळून म्हणाला, अरे दावा बाबांनो, आपला अण्णा गेला. त्याचा तो किंचाळण्याचा आवाज ऐकला. गल्लीतली माणसं धावत आली. त्याला फासातनं मोकळा केला. शेवंताला निरोप घेऊन खास माणूस गेला. नवऱ्याच्या मृत्यूची बातमी कळताच ती तशीच धावत आली. दारात शिरल्या शिरल्या तिने मोठ्यांदा हंबरडा फोडला. ती मोठमोठ्यानं गळा काढून रडायला लागली. जमलेल्या बायका तिला शांत करत होत्या, पण दुःखाची कुऱ्हाड कोसळल्यानं ती एकसारखी रडत होती. ती रडत होती, बायकांना रडवत होती. गावातली माणसं गोळा होत होती. पोलिसांपर्यंत ही भानगड जायला नको म्हणून लोकांनी पुढची तयारी केली. प्रेताला शेवटची आंघोळ घालून नवी कपडे घातले. नवऱ्याच्या प्रेतावर पडून रडणाऱ्या शेवंताला बायकांनी बाजूला ओढताच ती अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे निघाली. चिता आधीच रचलेली होती. चितेवर प्रेत ठेवून अग्नी देण्यात आला. ते प्रेत कर्पुरासारखं भराभरा जळायला लागलं. चांडाळ चौकडीतले तुक्या, चिंत्या आणि नाऱ्या बाजूला झाडाखाली बसले होते. प्रेत जळत होतं, पण एकाही गावकऱ्याच्या डोळ्यातनं अश्रूचा थेंब गळत नव्हता. अग्नीच्या ज्वाला त्या प्रेताला कवटाळत होत्या, हळूहळू आपल्यात सामावून घेत होत्या. समोरचं प्रेत हळूहळू जळत होतं, राख होत होती. चिता शांत होताच ती सगळी माणसं गावाकडे परतत होती. श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकत होतात प्रभाकर बागुल यांची देवमाणूस ही कादंबरी. या कादंबरीचा पुढचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.